बीड जिल्ह्यातील मस्साजोग गाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारण ग्रामपंचायत निवडणुकीत असा निकाल लागला आहे ज्याने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले आहे. दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना थेट 92 मतांनी पराभूत करत स्वरूपानंद देशमुख यांनी दमदार विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे यात स्वरूपानंद देशमुखांना याआधी संतोष देशमुखांकडून फक्त 9 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता आणि आता त्यांनी मोठा वचपा काढत गावच्या सत्तेवर कब्जा केला आहे. मग कोण आहेत हे स्वरूपानंद देशमुख? कसा झाला हा संपूर्ण राजकीय उलटफेर आणि मस्साजोगमध्ये नेमकं काय घडलं? चला सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. मस्साजोग ग्रामपंचायतीची निवडणूक यावेळी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती, कारण ही निवडणूक फक्त सरपंच पदासाठी नव्हती तर गावातील राजकीय वर्चस्वासाठी होती. एका बाजूला होते दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख, तर दुसऱ्या बाजूला होते अनुभवी आणि जुन्या राजकारणातील चेहरा स्वरूपानंद देशमुख. मतदानानंतर सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले होते आणि निकाल लागला तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. स्वरूपानंद देशमुख यांनी तब्बल 92 मतांनी विजय मिळवत मस्साजोगच्या सत्तेवर आपली छाप उमटवली. निकाल जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी गावात गुलाल उधळला, फटाके फोडले आणि जल्लोष साजरा केला. स्वरूपानंद देशमुख नेमके कोण आहेत? तर स्वरूपानंद देशमुख हे मस्साजोग गावातील अनुभवी आणि सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. ग्रामपंचायतीत अनेक वर्ष त्यांनी काम केलं आहे. गावातील विविध विकास योजना, स्थानिक प्रश्न आणि जनसंपर्क यामुळे त्यांची ओळख मजबूत झाली आहे. याआधी त्यांनी संतोष देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, मात्र त्यावेळी त्यांना 9 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. तो पराभव त्यांनी मनाला लागून न घेता उलट गावात काम सुरूच ठेवले आणि आता त्याच गावाने त्यांना 92 मतांनी विजयी करून मोठी संधी दिली आहे. प्रचारादरम्यान त्यांनी एक वाक्य म्हटलं होतं, माझं कामच माझी ओळख असेल, आणि निकाल पाहता ग्रामस्थांनीही त्यांच्या कामावर विश्वास दाखवला असं स्पष्ट दिसत आहे. ही निवडणूक आणखी एका कारणामुळे संवेदनशील ठरली होती. मस्साजोगचे तत्कालीन सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या झाली होती. या घटनेने संपूर्ण गाव हादरलं होतं. त्यामुळे गावात सहानुभूतीचं वातावरण निर्माण झालं होतं. काही ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबियांनी अश्विनी देशमुख यांना बिनविरोध निवडून द्यावं अशी भावना व्यक्त केली होती. मात्र लोकशाही प्रक्रियेत स्वरूपानंद देशमुख यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता आणि अखेरीस जनतेने मतदानातून आपला कौल दिला. स्वरूपानंद देशमुख यांच्या समोर गावचा विकास, पाणी, रस्ते, स्वच्छता, रोजगार आणि सामाजिक एकता टिकवण्याचं मोठं आव्हान आहे. राजकीय विजय मिळवणं एक गोष्ट आहे, पण जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणं ही खरी परीक्षा असणार आहे. तर मित्रांनो, मस्साजोगच्या ग्रामपंचायतीत मोठा राजकीय बदल झाला असून स्वरूपानंद देशमुख आता गावचे नवे कारभारी बनले आहेत. 9 मतांनी पराभूत झालेल्या नेत्याने 92 मतांनी विजय मिळवणं हीच राजकारणातील खरी उलथापालथ म्हणावी लागेल. तुमच्या मते मस्साजोगच्या विकासासाठी हा निर्णय योग्य आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच ताज्या आणि सविस्तर बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.